हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा ब्लॉग आहे आमचा. स्पेशली झाडं आम्ही विकत आणणार आहोत. तर म्हणजे झाडं आणणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही त्याचं म्हणजे पूर्ण आज गार्डनिंग करणार आहोत. यस, सो आम्ही आता सिलेक्टिव्ह झाडं तिथे नर्सरीमध्ये जाऊन घेणार, कारण का आमच्याकडे खूप कमी झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये पण 2-3 झाडं अशी खराब व्हायला लागली. सो त्याच्यामुळे आता सीझन चांगला पण आलाय, म्हणजे पाऊस बिऊस सगळं झालंय. सो झाडं आपली चांगली टिकतील पण. त्याच्यामुळे आम्ही नवीन विचार करतो. पावसाळ्यात आणतात मोस्टली लोक, पावसाळ्यात आणलेली 2-3 होती ती ऑलमोस्ट खराब व्हायला लागली आहे आणि त्याच्यामुळे मग आता आम्ही नवीन आणतोय आणि मग त्याच्यात आम्ही पूर्ण गार्डनिंग करणार आहे आणि कोणती कोणती झाडं घेतोय ते तुम्हाला आम्ही दाखवतो. आणि त्याच्यानंतर घरी आल्यावरती मग आम्ही कसं कसं गार्डनिंग करतो ते पण तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दिसेल. करेक्ट. सो तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि शेवटला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला आता आपण डायरेक्ट शॉपमध्ये भेटू. सो फायनली आम्ही नर्सरीमध्ये पोचलो. आम्हाला नर्सरी खूप जास्त आवडली. तिथे अशा लागोपाठ 1-2-3 नर्सरीज आहेत. सो त्यामधल्या आम्ही सेकंडवाला नर्सरीमध्ये गेलो. तिथे व्हरायटी ऑफ सिरामिकचे बाऊल होते, प्लास्टिकचे बाऊल होते, खूप सारे असे ॲस्थॅटिकवाले पण होते. त्याच्यानंतर आम्ही बांबू प्लांट्स बघत होतो. सो 2 लेयर्स 1 लेयर्सचे बांबू प्लांट्स होते. इवन 3 लेयर्सचे खूप जण ठेवतात घरी. सो आम्ही 3 लेयर्सचं बांबू प्लांट बघत होतो. सो मी हे 3 लेयर्सचं बांबू प्लांट काढलं होतं. छोटंसं पण छान होतं, पण मला पाण्यात ठेवायचं नव्हतं. मोस्टली पाण्यातच ठेवतात. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं मला हे थोडंसं मातीमध्ये लावून द्या. सो त्याच्यानंतर खूप सारे व्हरायटीज ऑफ तिथे पॉट्स पण होते, प्लास्टिकवाले पण होते. त्याच्यानंतर मला छोटं पाम ट्री पण दिसलं, ते पण मला खूप आवडलं. सो ते पण मी एक पाम ट्री बघितलं. त्याच्यानंतर या साईडला ही खूप काहीतरी वेगळीच होते, व्हाईट कलरचे फ्लावर्स. त्याचं नाव मला तेव्हा नाही समजलं, पण घरी आल्यावरती मी सर्च केलं. सो हे लिली होते, व्हाईट लिली. सो ह्याचा फ्रेग्रन्स वगैरे येतो असं त्यांनी सांगितलं. इवन ते नॅचरली पण चांगलं असं दिसत पण छान होतं. त्याच्यानंतर सो हे व्हाईट लिलीवालं एक आम्ही घेतलं आणि मग नंतर मी एक रेड लीव्सवालं पण बघत होती. तिथे खूप होते असे रेडवाले पण. सो ते 1-2 चांगले होते, काही काही असे एवढे खास नाही वाटले मला. मग नंतर आम्ही पुढे बघत खूप नर्सरी तर मोठी होती फिरायला. त्याच्यानंतर बघत आम्ही पूर्ण बाहेरपर्यंत गेली आणि मग खूप पुढच्या साईडला त्यांनी खूप फ्लावर्सचे लावलेले होते, म्हणजे गुलाबी फ्लावर्स, ऑरेंज फ्लावर्स. त्याच्यानंतर मल्टी कलरवाले पण होते. त्याच्यामधला आम्हाला एक ऑरेंज फ्लावर्सवाला आवडलं, जे की ते लोक बोलले की ह्याला 12 महिने पण फुलं येतात, कारण का त्याच्या कळ्या तशा तेवढ्या खूप होत्या, बारीक बारीक कळ्या होत्या. तो आम्हाला नर्सरीचा मालकच सांगत होता की हे चांगलं ग्रो करेल आणि इवन राहतं पण छान. ह्याला पाण्याची क्वांटिटी पण कमी लागते. सो आपण दिवसा आड करून त्याला पाणी घातलं तरी ते छान राहील. म्हणून तर मम्मीने ते एक होम प्लांट बघितलं. मग आम्ही परत लिलीचं प्लांट बघायला गेलो, कारण का जे आम्ही आधी घेतलेलं होतं ते लिलीच्या प्लांटची कुंडी एवढी खास नव्हती. सो त्याच्यानंतर अनिकेत परत दुसरं बघायला गेला. सो त्याच्या प्रॉपर ते खाली बसत पण नव्हती, त्याच्यामुळे आम्ही 2-3 कुंड्या एक्सचेंज करून बघितल्या आणि मग आम्हाला एखादी ही फायनल झाली, मग ती आम्ही घेतली. सो सगळे प्लांट्स आम्ही एका साईडला आमचे काढून ठेवत होतो. त्याच्यानंतर पुढे आम्हाला हे शेवंती नाही म्हणता येणार, डेझी काइंड ऑफ होते. तर ते व्हाईट कलरचे अनिकेतला आवडले. त्याच्यानंतर व्हाईटसोबत आम्ही एक येल्लोवालं पण कॅरी केलं. सो नंतर हे स्पायडर प्लांट पण आम्ही घेतले, एक मम्मीसाठी एक माझ्यासाठी. अशा खूप साऱ्या म्हणजे शेप्सच्या तिथे सिरॅमिकच्या कुंड्या पण होत्या. त्याच्यानंतर आम्हाला एक मध्येच असं धूप लावतात आणि छोटी पंती आतमध्ये लावतात तसंवालं एक ॲस्थॅटिक ते मिळालं भांडं. ते खूप छान होतं. ते त्याच्याकडे असे खूप सारे त्यांनी बनवलेले होते, पण त्याच्यामधलं खूप साऱ्या क्वांटिटी खराब पण झालेल्या होत्या, अर्ध्या तुटलेल्या वगैरे होत्या. सो आम्हाला एकच आवडलं, ते आम्ही एक कॅरी केलं. दुसरं मम्मीला जे हवं होतं ते आम्हाला भेटलं नाही, कारण का त्याचे अर्धेवाले तर खालून खराब झालेलं होतं, आतून डल कलर होता असं होतं. सो आपण कोणती पण वस्तू घ्यायचं होतं निरखून पारखूनच घेतो.
त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो की आम्हाला हवं होतं मेन चाफ्याचं झाड. सो मम्मीला सोनचाफा हवा होता. सो सोनचाफा आम्ही शोधत शोधत आणि आम्हाला मागच्या साईडला घेऊन गेला. मागच्या साईडला पण त्याची खूप व्हरायटीज, लॉट्स ऑफ व्हरायटीवाली झाडं होती, जी की आम्ही बघतच राहिलो की किती ही झाडं आहेत. अशी एवढी आपण म्हणजे नॉर्मली बघत पण नाही तेवढ्या प्रकारची झाडं होती. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सोनचाफ्याचं तो दाखवत होता. हे सोनचाफ्याचं झाड होतं ज्याला की अजून चाफा आला नव्हता, पण तो क्वचित तो बोला की सीझन वाईजच येतो. मग मम्मी बोलली की बघू आपण, आता नको याचा विचार करायला. मग त्याच्यानंतर आम्ही ते नाही घेतलं. पण आम्ही एक चाफा घेतलं जे की सफेद कलरचा चाफा होता. तो चाफाचं झाड आम्ही घेतलं घरी. आम्ही सोनचाफा नाही घेतलं. आणि असं फिरत फिरत आम्ही खूप सारे तिथे पॉट्स पण बघितले. त्यातले 1-2 छोटे पॉट्स आम्ही घेतले जे आम्हाला छोट्या प्लांटसाठी हवे होते, जसे की बांबू ट्री, पाम ट्री. हे जे आम्ही घेतलेले त्यासाठी आम्ही 1-2 पॉट्स घेतले नवीन. बाकीचे आमचे जुने जे पॉट्स होते तेच त्याच्यातच आम्ही आमची झाडं लावून मग आम्ही निघालो. सो फायनली अशी झाडे झाली आमची घेऊन, आणि सगळी घेऊन आम्ही पोचलो घरी. आणि मग पुढे तर तुम्हाला आता दिसेल आम्ही काय. बघा सगळं घरातलं काम कोण करतंय. चला 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 पटापट. आज काय खरं नाही बाबा. आज पूर्ण वर्कआउट इथेच होणार आहे अनिकेतचं. तुम्हाला आज खूप झाडं दिसणार आहेत आम्ही आणलेली. त्याचा आजचा स्पेशल व्लॉगचा हा टॉपिकच हा आहे गार्डनिंगचा. सो आता तुम्हाला आम्ही दाखवतोच आहे एक 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 एक. अर्धी आम्ही आणली, आणि हे तर आमचं आधीपासूनच आहे ज्याला की आता नवीन येत आहे हे. पण आम्ही हे झाड विचारलं तिथे, खूप महाग आहे हे झाड, हे खूप जपून ठेवा. चला, काय राहिलंय का? हां, स्टँड. हळू. झाडं आणले खूप सारे. तर आता आज आम्ही ते लावणार आहोत आमच्या बाल्कनीमध्ये. तर काल रात्री तर उशीर झालेला आणि अंधार होता त्यामुळे आम्ही काही लावलं नाही. तर आता सकाळी आज करणार आम्ही. तर हे सगळे झाडं इथे ठेवलेले आहेत आम्ही. आता हे सर्व खिडकीच्या मध्ये ग्रिलमध्ये लावणार आम्ही सर्व. तर बघूया आता कसं लावणार आम्ही. हो, आता आम्ही सगळं आवरलंय आणि मग आम्ही आता ती सगळी झाडं लावतोय ह्याच्यामध्ये, आमच्या बाल्कनीमध्ये लावतोय. आणि कोणती आम्ही आता प्लांट आहे आधी कसं काय मॅनेज होतंय तशी लावणार आहे. आम्ही फर्स्ट टाइम एवढं इन्व्हेस्ट केलंय झाडांवरती. लेट्स सी आता त्यांची तेवढी केअर पण करावी लागेल, कारण का अशी खूप आवडतात झाडं आम्हाला, पण त्याची आम्ही कधी एवढी घेतली नव्हती. लिमिटेडमध्येच घ्यायचो. पण इथे जरा 2-3 टिकली झाडं, त्याच्यामुळे असं वाटलं घेऊन बघू आता या सीझनमध्ये, बघू कशी राहतात. कारण का पावसात खूपच खराब होत होती, म्हणजे बाकीची पानं तर पावसात खूपच खराब होत होती. त्याच्यामुळे आम्ही त्या उन्हाळ्यात होती छान, कारण का सनलाईटच मेन हवं असतं झाडांना. आणि मग म्हणून आता आम्ही आता त्याच्यावरती काम करतो. चला, यस, स्टे ट्यून. सो नंतर आम्ही आमच्या विंडो साईडला सगळं आवरायला घेतलं. 2 आमच्या चेअर होत्या त्या आम्ही बाजूला काढून घेतला. परत खाली आम्ही रग घातलेलं होतं, ते रग पण काढून साफ करून घेतलं. त्या साईडला खूप मागे कचरा पण झाला होता, ते सगळं आधी आम्ही क्लीन केलं. मग नंतर आमच्या विंडोमध्ये 3-4च कुंड्या होत्या, त्या आधी आम्ही कवर केला काढून. काही कचरा होता तो बाजूला केला आणि मग नंतर एक कुंडी आम्ही बाहेर काढून ठेवली. आणि मग त्याच्यानंतर पहिला त्या कुंड्या आम्ही क्लीन करून त्याआधी सगळं लावायला घेतलं. त्याच्यानंतर आमच्याकडे आधी एक जुनं स्टँड पण होतं, जे जुनं स्टँड होतं ते मग आम्ही काढून घेतलं. ते आधी सगळं आम्ही धुवून वगैरे बाजूला सुकत ठेवलं. आणि मग आधी आम्ही आमच्या जुन्यावाल्या कुंड्या तयार करून म्हणजे त्या लावून घेतल्या. आणि मग बाकी मी म्हणते इथे सो ही आमची जागा आहे. त्याच्यामध्ये किती बस आहेत बघूया आपण जेवढं आणलंय त्याच्यापैकी.
हे बघा सुंदर सुंदर फुलं आमचे. आणि वा एक येल्लो आणले आम्ही आणि एक व्हाईट आणले आणि हे स्पायडर मम्मीचं हां आलंय. चुकून आमच्याकडे आलाय. तर मग आता आम्ही काय करणार, आम्ही सर्व हे जे आहेत स्टँड ठेवणार आणि स्टँडच्या वर सगळं व्यवस्थित आम्ही एक एक करून झाड ठेवणार आहे. तर आता बघा आम्ही कसं करतो. मग आम्ही स्टार्ट केलं या लिली प्लांटपासून. हे लिली प्लांट खूप छान होतं, व्हाईट कलरचं. त्याला असे फ्लावर्स आहेत आणि त्याचे पानं पण खूप छान आहेत. मग हे आधी आम्ही लावून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही दुसरे फ्लावर्सचे आणलेले ते कवर केले. त्याच्यासाठी मी हे असे हँगिंगवाले बकेट्स होते माझ्याकडे, त्याच्यामध्ये आम्ही अनिकेत हे लावत होता. पहिला आम्ही येल्लोवालं लावून घेतलं, त्याच्यानंतर हे व्हाईट डेझीसारखं होतं जे त्याच्यामध्ये एक फूल अनिकेतला भेटला, तो ते मला देत होता की हे तू घे म्हणून. तर मी ते फूल घेतलं आणि खाली टाकून दिलं. त्याच्यानंतर मग हे त्याचं फेवरेट झाड बॉन्साय टाईप, आणि मग ते काहीतरी त्याचं नाव काहीतरी आहे, ते मी तुम्हाला नंतर सांगेन. सो हे आधीचं आता जे शिफ्ट केलं ते आमचं जुनंच होतं झाड. ही छोटी पाम ट्री जी की मला खूप आवडलेली, ती मग मी या ब्ल्यूवाल्या कुंडीमध्ये शिफ्ट केली. आणि हे अनिकेत आपलं त्याचं झाड घेऊन फिरत होता, कुठे लावू त्याचं चालू होतं. मग शेवटी फायनली ही एक कुंडी आम्ही बघितली, पण त्याच्यात ते प्रॉपरली फिट होत नव्हतं. सो आम्ही हे स्पायडर प्लांट या ज्या मोठ्या कुंडीमध्ये होतं ते आम्ही मग या छोट्या कुंडीत ते पण एका बकेटमध्ये लावून घेतलं. दुसरं लेअर आपण मारणार आहोत त्याला. एक लेअरमध्ये जरासं सुकलंय ते, त्याच्यावर आता दुसरा लेअर चांगला बसेल अशी आमची अपेक्षा आहे. बघू आता काय. तो अनिकेतला ही अचानक भयानक कल्पना सुचलेली की ज्या काळ्या कुंड्या होत्या त्यांना पेंट करायचं. पण हे छान होतं ॲक्च्युली, करताना पण खूप मजा आली. एक नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी आम्ही केली दोघांनी पण. अदरवाईज आम्हाला असा वेळ पण नाही मिळत कामाशिवाय दुसरं काही करायला, सो हे करायला खूप मजा. त्याचं कलरचे लेयर्स मारून झाल्यानंतर वेळ आली होती माझी डिझाईन करायची. सो त्याने व्हाईट कलरचा लेअर दिला होता. त्याच्यानंतर अशा आमच्याकडे 3 कुंड्या होत्या. सो त्याला व्हाईट कलरच्या लेअरनंतर मी एकेकावरती डिझाईन प्रिंट करत होती. प्रिंट नाही म्हणता येणार, ड्रॉ करत होती. फर्स्ट टाईम होतं ॲक्च्युली हे माझ्यासाठी, मी पहिल्यांदा असं केलं. पण मला पण मजा आली करताना आणि खूप छान वाटत होतं. सो एका कुंडीवरती मी फ्लावर प्रिंट काढल्या जसे की मी आता त्याच्यामध्ये दिसते, आणि वरतून एक मी वेल काढली होती. आणि मग नंतर माझी दुसरी कुंडी होती, त्या दुसऱ्या कुंडीवरती मी काही करू मला सुचत नव्हतं. मग नंतर मला अचानक मी असे ग्रीन कलरची बॉर्डरने लेअर्स देत गेली. सो त्याच्यामध्ये मला आठवलं अरे हां आपण ग्रास काढू शकतो अशी. मग ती ग्रास काढली मी. ती ग्रास काढायला पण खूप छान मजा आली. ॲक्च्युली तो माझा ब्रश पण प्रॉपरली वळत होता, कधी वळत नव्हता एवढा. सो ही वाली कुंडी मला सर्वात जास्त आवडली. मग त्याच्यावरती मी थोडंसं पोपटी रंगाने फिनिशिंग वगैरे पण दिलं. हे आता आम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये रेकॉर्ड केलं आहे, पण स्लो मुवमेंटमध्ये पण पुढे रेकॉर्डिंग असेल. सो गाईज, मला स्वतःच्या हातांवर विश्वास नाही होता की माझ्या हातात एवढी सुंदर कला आहे. ही कला आपण जोपासण्यामध्ये राहून जातो आपल्या रोजच्या रुटीनमध्ये. मला आवड आहे तशी ड्रॉइंगची, पण कधी कधी एवढा चांगला ब्रश फिरेल असं वाटलं नव्हतं. चांगलं आहे ते. आणि हे माझेच हात आहेत, अजून कोणाचे हात नाही आहेत. सो हे असे मी लीव्स काढते इथे. रँडमली काढते. सो इनफ वाटते आता मला. हे बघू शकता तुम्ही, किती छान झालं. असं वाटतं आपण ती कोणीतरी घेतलेलीच आहे कुंडी. ही एक झाली आहे माझी पेंट. आता ही
थोडंसं मी त्याला या लाईट ग्रीन कलरने फिनिशिंग देते असं. आता थोडंसं माझ्या डोक्यात वेगळं आलं आहे, ते बघूया ट्राय करून. हा लॅव्हेंडर कलर आहे, मी तो असा मध्ये मध्ये पंच करते. थोडा लाईट असल्यामुळे तो दिसून नाही येते पटकन. नाही दिसत आता. सो मला एवढं इनफ वाटतंय ते. लास्ट कुंडी होती ही, ह्याच्यावरती काय काढू सुचत नव्हतं. मग आठवलं येलो कलरचं सनफ्लावर काढूया. पण माझं सनफ्लावर काय एक्झॅक्टली सनफ्लावर नाही आलं. सो ते सनफ्लावर काइंड ऑफ दिसत होतं. सो म्हटलं जाऊ दे, छान वाटतंय. सो सनफ्लावर काढलं. 2 सनफ्लावरचे पॅचेस काढले मी, बॅक साईडला आणि फ्रंट साईडला. आणि मग त्याला दोन्ही साईडने असं कनेक्ट केलं एका वेलीने. ती वेल अशी मी दोन्ही ह्याने जॉईन केली आणि मग नंतर ही माझी लास्ट कुंडी झाली. झाडानी सर्दी खायचे झाड कुठले असतात? तुळशीचं असतं, बाकी सगळे झाड अशीच असतात. ते तर आहे, मग पण असं झाड नॉर्मल पण- हात लावला तरी पण हे येऊ झाड ना? पण डेंजर आणि आहे. कुठलं? आणि काय सगळे डेंजरवालेच आणले आहेत. ठेव आता कुठलं? आणि आता हे समजतंय. कोपऱ्यात आता घे हे कोपऱ्यात ठेव. मोगराचं. हे पण जाऊ दे आत. ह्याला पण जरा ना असं बांधलं पाहिजे. आणि कमी टाका. झाडं घेऊन आले. आणि ही 2 नाही दाखवली समोरचे. बघा, एवढे मध्ये. सो रात्र झाली आम्हाला हे सगळं आवरेपर्यंत. चालू कधी केलेलं? सकाळ दुपारी झालं. तुळशीला थोडं सारखं येते ना. सो फायनली गाईज आमचं क्लिनिंग वगैरे झालंय आणि सगळी झाडं आमची सेट झाली आहेत. सो वाजलेत रात्रीचे 7. तुम्ही बघू शकता हे सगळं झालं आणि मी आता तुम्हाला इथे दाखवते. 1 2 3 स्टार्ट. सो हा असा आम्ही सेटअप केला इथे बाहेरचा. हे झाड हे मी पेंट केलेलं, खूप छान दिसते. आणि हे एक घेतलेलं एक स्टँड. त्याच्यानंतर इथून स्टार्ट होतात आमचं ते बोन्सायवालं. हे माझ्या घरी ऑलरेडी होतं, हे मी एक घेतलं स्पायडरवालं. त्याच्यानंतर ही तुळस, हे जे घरात होम प्लांट होतं ते मी परत बाहेर टाकलं. आणि लास्टला इथे येतो तो मोगरा. त्याच्यानंतर इथे वरती आम्ही ही अशी, माझ्याकडे हे बकेट्स होते त्याच्यामध्ये ही फ्लावर्सवाली लावली. हे येल्लोवालं, हे ऑरेंज आणि हे लास्टला व्हाईट. सो असा काही आमचा सेटअप दिसतोय आता. सो खूप छान वाटतंय. पूर्ण गॅलरी आता भरली आहे. इथून पण बघू शकता, इथून पण बघू शकता. आणि ह्यांना खूप काही ह्यांना असं ऑल्टरनेट दिवस पाणी द्यावं लागतं आणि काही ह्यांना रेग्युलर लागतं. सो ते आता सगळं प्रॉपर सर्च करून आम्ही तसं हे करणार. हां, आणि ही मेन 2 झाडं आमची. हे छोटं पाम ट्री जे की मी इथे लावलं आणि हे जे बाहेर होतं ते मी आतमध्ये घेतलं. सो ही 2 इथे आहेत. ते मेनवालं इथे मोठंवालं पाम ट्री जे आम्ही इथे होम प्लांट दुसरं होतं ते मी बाहेर टाकलं आणि हे घरात घेतलं. आणि त्याच्यानंतर अजून 2 एक मी इथे ठेवलं किचनमध्ये, हे छोटंवालं. आणि हे मनी प्लांट माझं आधीपासूनच होतं. आणि हे पण एक मी तिथूनच घेतलं आहे. हे पण खूप छान आहे. असं म्हणजे दिवा लावायचं आहे, तुम्हाला माहीतच असेल. इथे दिवा लावला की असं इथून हे फ्लावर्सच्या ह्याने छान दिसतं आणि वरती कापूर वगैरे जाळायचा.
सो ते पण एक छान आहे. सो अशा मी आजचा ब्लॉग इथे सेंड करतोय. सो हा आमचा गार्डनिंगचा ब्लॉग आम्ही आता मर्ज करून तुम्हाला दाखवू. सो खूप छान झालं आणि खूप धमालं झालं. आता असं छान वाटतं तर आहे ग्रीनरी बघून. पण ह्याच्यातले काही काही झाडं आम्ही असं मग नंतर सर्च केलं की त्याच्यामध्ये काही काही झाडं त्यांनी अशी पण दाखवली आहेत की 2 झाडं आम्हाला तशी सांगितली की 2 हार्मफुल आहेत बिकॉज ऑफ त्यांचं हे प्लांटिंग स्ट्रक्चर वेगळं आहे थोडंफार. त्याच्यामध्ये हार्मफुल इन द सेन्स म्हणजे प्राण्यांसाठी हार्मफुल आहेत, इवन ह्युमनला पण हार्मफुल आहेत. पण ती कसं काय जेव्हा ते खाऊ आपण तर आपण ऑब्व्हियसली लहान मुलांपासून ती लांब ठेवली पाहिजे. सो त्यातलं ते एक ऑरेंजवाला आहे हे आणि ते कोपऱ्यातलं मी दाखवलं ना तुम्हाला जे आम्ही बॉन्सायवाला घेतलं आहे ते. सो ही 2 झाडं आहेत फक्त हार्मफुल. तुला कोण खायला जाईल का? असं कोण खाणार तर नाही. ते पण खायचं मग ते खाणार म्हणजे जनावरांसाठीच आहे रे ते. मग आपलं तर असं वरती आल्यामुळे फ्लोर आपल्याला ते काय तेवढं भीती नाही. आणि ही लिली आहे, हे मला माहीत नव्हतं पण छान आहे. ही ऑफिसकडे अशी खूप असतात झाडं. सो अनिकेत आता तिथे काहीतरी दुसरं काम करतोय. अनिकेत आम्ही ब्लॉग एंड करतोय. यस, बाय बाय, गुड नाईट. सबस्क्राईब करा आणि भेटू उद्या. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच कसा आम्ही डेकोरेट केला आमचा रूम. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की दाबा. आणि असेच एक एक व्हिडिओ येत राहतील, त्याला तुम्ही आवर्जून विजिट करा. अय्या माझ्या हाताला कलर लागला. हां चला बाय बाय.